जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. बोल बिनधास्त, चर्चा तर होणारच. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026. नमस्कार, माझं नाव सांगू ना. नमस्कार, मी सुधाकर जाधव बोलतोय इचलकरंजी. सध्या मी आता नगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल काही बोलणार नाही. नगरपालिकेचं जे आयोजन आहे ते काही काम करत नाही. रस्त्यावर भरपूर धूळ आणि जागी जागी असं मातीचा ढीग साचलेला आहे. त्यामुळं नागरिकांना धुळीचा भयंकर त्रास होत आहे. त्यामुळे खोकला, लहान मुलांना वगैरे खोकला, वृद्धांना त्याचा धुळीचा फार त्रास होत आहे. त्याकडं नगरपालिका प्रशासन आणि त्यांच्या खाली आलेले अधिकारी जरा ह्याची चौकशी करून जरा त्याचं आपलं निसरण करावं निवडणुकीपूर्वी, ही माझी इच्छा आहे. असं प्रत्येक वार्डामध्ये आहे, प्रत्येक वार्डामध्ये मी जाऊ शकत नाहीये. सगळीकडे जवळजवळ हीच परिस्थिती आहे. जरा लवकर याचं निसरण व्हावं आणि नवीन नगराध्यक्षाचे किंवा नगरपालिका मेंबर्स आहेत त्यांना पण मी कळकळीची विनंती करतो की लवकरात लवकर महापालिकेचं प्रशासन त्या धुळीला आणि रस्त्यांना जरा चांगली चकाकी यावी नवीन वर्षाची, अशी माझी इच्छा आहे. आणि नवीन सर्व आता निवडणुकीला राहिलेल्या सर्व नगरसेवकांना माझी कळकळीची विनंती आहे, हा सगळीकडे त्यांनी प्रामाणिकपणानं लक्ष द्यावं, हीच माझी इच्छा. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.